त्यांना नवीन नवीन अपडेट प्रशिक्षण मिळावे. प्रशिक्षण जर मिळाले तर विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण होण्यास मदत होते. त्यानंतर आहे शाळेची सुलभता. गावातील खेडेगावातील वस्तीतील या मुलांना म्हणजे दूर जाण्यासाठी त्या शाळा असतात त्यामुळे ते शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. त्यामुळे या योजनेद्वारे शाळा 1 किलोमीटरच्या अंतरावर असली पाहिजे असं त्याचं महत्त्वाचं धोरण होतं. त्यानंतर आहे समावेशक शिक्षणमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सगळे मुलं शिक्षण घेऊ शकतात. पण मग काही असतात दुर्मिळ ज्याचे समजा दिव्यांग मुलं, विशेष मुलं त्यांना सुद्धा शिक्षण केलं समावेशात करून घेण्याचा त्यांना हक्क आहे तो मूलभूत कायद्यामध्ये त्यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर आहे समावेशक शिक्षण आणि विशेष उपक्रम. त्यामध्ये त्यांनी फर्स्ट ठेवलं आहे झिरो डिरेक्शन धोरण म्हणजे सगळ्यांना शिक्षणामध्ये सहभाग व्हावा. 0 असे कोणताही विद्यार्थी हा विदाऊट शिक्षणाशिवाय वंचित राहू नये. त्यानंतर आहे लवकर ओळख. काही विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांची आरोग्य केंद्रावर त्यांची जी काही अडचण असेल त्यांच्यासाठी वेगळं असं शिबिर वेगळं असं केंद्र ठेवण्यात यावं. त्याच्यासाठी मार्गदर्शक असा शिक्षक ठेवण्यात यावा. त्यानंतर आहे संसाधन कक्ष. संसाधन कक्षामध्ये त्यांनी लायब्ररी, प्रयोगशाळा इत्यादीचा उपक्रम वेगवेगळे साहित्य हे या उपक्रमाद्वारे देण्यात आहे. हे त्यांचं मेन एक उपक्रम होता. त्यानंतर आहे वैयक्तिक शिक्षण. वैयक्तिक शिक्षणामध्ये त्यांनी IEP इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. त्याची मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता वेगळी असते. त्यानुसार त्यांना शिक्षण देण्यात यावं, त्यांचे मूल्यमापन करता यावे. हे या योजनेमध्ये विशेष असे उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत. IEP इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम. प्रत्येकाला त्यांच्या क्षमतानुसार त्याचे मूल्यमापन करावे, योग्य ते ज्ञान द्यावे. त्यानंतर आहे सामाजिक न्याय आणि समुदाय सहभाग. सामाजिक न्यायामध्ये त्यांनी संस्थात्मक सहभाग आता सांगण्यात आले की पंचायत, ग्रामपंचायत, शिक्षक पालक संघ, विविध संघटना, राष्ट्रीय संघटना जसे डायट, NCERT यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी या योजनेमध्ये महत्त्वाचे काम केलेले आहे. त्यानंतर आहे मुलींचे शिक्षण. मुलींना योग्य प्रमाणात शिक्षण, त्यांना योग्य ते वातावरण मिळावे आणि त्यांना म्हणजे या योजनेद्वारे कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय हे या योजनेद्वारे सुरू करण्यात आलेले आहे. कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयामध्ये 1ली ते 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे आणि त्यांना राहण्याची सुद्धा सोय आहे. त्यानंतर आहे गरजांसाठी म्हणजे जे वंचित आहेत, मागासवर्गीय आहेत, अल्पसंख्याक आहेत त्यांना सुद्धा सगळ्यांचा सहभाग व्हावा, कोणीही यापासून वंचित राहू नये. दुर्मिळ घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, त्यांना मोफत पाठ्यपुस्तके शिष्यवृत्तीद्वारे त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे स्थानिक देखरेख. स्थानिक देखरेखमध्ये शाळा नियोजन, त्याचे व्यवस्थापन, त्याचे शाळेसाठी जो निधी दिलेला आहे तो योग्य प्रमाणात वापरलेला आहे की नाही हे यामध्ये बघण्यात आलेले आहे. आणि या योजनेमध्ये निधी हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वेगवेगळ्या प्रमाणात दिलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येत असतो. त्यामुळे लक्ष ठेवा, या केंद्र सरकारमध्ये नवी योजनामध्ये 85% निधी हा केंद्र सरकार देतो आणि 15% हा राज्य सरकार देतो. त्याच्यानंतर 10व्या योजनामध्ये 75% निधी हा केंद्र सरकार देतो आणि 25% निधी हा राज्य सरकार देतो आणि 11व्या योजनामध्ये 50-50% म्हणजे त्यांनी पण 50% निधी दिलेला आहे आणि यांनी सुद्धा 50% निधी दिलेला आहे. परिणाम आणि यशोगाथा. 2010 पर्यंत ही योजना म्हणजे चांगल्या प्रकारे सफल झालेली आहे. 96% प्रवेश होण्यात आलेले आहे. त्यातून 87% कल हा म्हणजे टिकाऊ आहे, विद्यार्थी